नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुरंदरचा तह. 1665चा पुरंदर किल्ल्याचा वेढा संपवण्याचा करार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन 1655 मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यांस गडाचा सरनौबत नेमले. या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम किनाऱ्यावरील सुरतच्या मुख्य बंदर शहरात दाखल झाले. शहराच्या मोगल राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यासाठी एक दूत पाठवला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दूताला अटक केली. औरंगजेबाकडून जयसिंग यांच्या नेतृत्वात प्रचंड सैन्याच्या रूपात सूड उगवला. पराभव अपरिहार्य आहे हे समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665च्या जूनमध्ये पुरंदर करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अटींनुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे चर्चेसाठी जाण्यास तयार झाले. शाहिस्ते खानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवंत सिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. 70,000ची सेना घेऊन शाहिस्ते खान गेला व 3 बोटे गमावून माघारी आला. दिल्ली सम्राटांनी व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबाराचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झा राजा जयसिंग 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीला खिंडार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजींचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदराचा तह झाला. त्यात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यायचे होते. त्या किल्ल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अंकोला, कर्नाळा, कोंढाणा म्हणजेच सिंहगड, काहोज, खीरदुर्ग म्हणजेच सागरगड, तिकोना, तुंग, नंगगड, नरदुर्ग, पळसगड, किल्ले पुरंदर, प्रबळगड, भंडारगड, मनरंजन, मानगड, मार्गगड, माहुलीगड, रुद्रमाळ, रोहिडा, लोहगड, वसंतगड, विसापूर, सोनगड. पुरंदरच्या तहाचे परिणाम. या तहानुसार राजांनी आपले 24 किल्ले व 4 लाख होणांचे क्षेत्र बादशहास दिले. राजांच्या ताब्यात 12 किल्ले आणि लाख होणांचे क्षेत्र राहिले. मिर्झा राजांनी 40 लाखांची खंडणी राजांवर लादली. वार्षिक 3 लाखांचे हप्ते ठरले. संभाजी राजांना बादशहाकडून 5,000ची मनसब मिळाली. तहातील कमलांची पूर्तता होईपर्यंत संभाजीराजे मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहिले. धन्यवाद.